आणि आता मोठी बातमी नाशिकमधनं चांदवड तालुक्यामध्ये नाफेडच्या कांदा खरेदीत मोठा गैरव्यवहार उघडकीस आलाय। दक्षता समितीच्या तपासात गोदामांमध्ये 3400 मेट्रिक टन कांदा सडलेला आढळला। नियम धाब्यावर बसवून निकृष्ट दर्जाचा कांदा खरेदी करण्यात आल्यानं सरकारची 6 ते 7 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। दरम्यान थेट जाऊयात नाशिकमध्ये, या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात। दरवर्षीप्रमाणेच यंदा पुन्हा एकदा नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि घोटाळा समोर आलेला आहे आणि साम टीव्हीच्या हाती या सगळ्या गैरव्यवहार आणि घोटाळ्याची कागदपत्र लागलेली आहेत। माझ्या हातामध्ये हा जो अहवाल आहे हा अतिशय महत्त्वाचा असा अहवाल आहे, कारण हा अहवाल आहे चांदवडच्या तहसीलदारांचा, जी दक्षता समिती नाफेड आणि NCCFच्या कांदा खरेदीवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेली होती। त्या दक्षता समितीने हा अहवाल दिलेला आहे आणि या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे की 3 ऑगस्टला या दक्षता समितीने चांदवड तालुक्यातील जी नाफेडची कांदा फॉर्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत, कांदा खरेदी केंद्र आहेत, त्यांनी जो कांदा चाळीमध्ये साठवलेला होता, त्या कांदा चाळींची पाहणी 3 ऑगस्टला या पथकाने केली आणि जवळपास या ठिकाणी 121 चाळींमध्ये कांद्याची तपासणी करण्यात आली, पाहणी करण्यात आली आणि त्यामध्ये जवळपास 50% कांदा हा फक्त 10 ते 20 mm म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाची गुणवत्ता असलेला कांदा याच कांदा चाळीमध्ये आढळून आला। आणि या सगळ्या गैरव्यवहाराची आणि घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश जे या अहवालामध्ये देण्यात आलेले आहेत। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।